नमस्कार. टेलरिंग आर्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण इथे 38 चेस्ट असणाऱ्या ब्लाऊजचं प्रिन्स कटचं पेपर कटिंग पाहणार आहोत. तर आपलं याचं माप आहे, उंची आहे 14, छाती 38, शोल्डर आहे 12, बाही लांबी आहे 10, दंडघेर 5.25, गळा आहे पुढचा 6.5 आणि मागचा 10.5, कंबर आहे 32. तर इथे आता आपण प्रथम उंची टाकून घेणार आहोत. पूर्ण उंची आहे आपली 14, तर त्यात 1 इंच मिळून घेणार आहोत आपण. ते होईल आपलं 15 इंचावर इथे खूण करून घेतली आहे. तर या बाजूला आपण रुंदी टाकणार आहोत. तर या मापाची आपली चेस्ट आहे 38चा छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच असं आपलं हे माप आपण घेतो रुंदीचं. तर 38चा चौथा भाग येतो 9.5, त्यात 1.5 जर मिळवले आपण तर ते 11 इंच होतं आपलं. तर आपण 11 वर इकडे खूण करून घेणार आहोत. 9.5 अधिक 1.5 बरोबर 11. 11 वर आपण खूण करून घेतली आहे. तर इथे आपण चौकोन तयार करून घेणार आहोत. इकडे देखील आपण 14 अधिक 1 वर खूण करून घेऊया, म्हणजे परफेक्ट असा चौकोन तयार करू. ब्लाऊजमध्ये परफेक्टपणा हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एका रेषेचा देखील फरक पडून द्यायचा नाही. म्हणून आपण सगळीकडे असं माप घेऊनच चौकोन तयार करायचा, म्हणजे कुठलाही आपलं कमी जास्त होत नाही. आणि हे जर कमी जास्त झालं तर ते मध्ये आधी कुठेही लक्षात न येता अगदी आपण ज्यावेळेस फिटिंग करतो त्याच वेळेस आपल्याला लक्षात येतं आणि त्यावेळेस आपली वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपण परफेक्टपणा ठेवायचा, परफेक्ट अशी मापं टाकत जायचं. तर या मापाचं आपलं शोल्डर 12 असल्यामुळे आपण इथे शोल्डरच्या निम्मे घेणार आहोत. ते येईल आपलं 6 इंच. 36 आणि 36च्या पुढे आपण मुंडा खोली 6 घेतो. तर इथे आपलं 38चं माप आहे आणि इथे देखील आपली मुंडा खोली देखील 6 येईल. या बाजूने देखील आपण 6 कन्फर्म करून घ्यायचं, मगच चौकोन करून घ्यायचा. प्रत्येक ठिकाणी पहा, मी 2-2 ठिकाणी पुन्हा चेक करूनच चौकोन तयार करते. तर हा परफेक्टपणा खूप महत्त्वाचा आहे आणि तो सुरुवातीपासूनच आपण ठेवायचा, अगदी सुरुवातीला शिकण्यापासूनच. त्याचा आपल्याला पुढे खूप फायदा होतो. ते 1.5 इंचावर आपला 38चं माप असल्यामुळे हे मोठं माप येतं. तर आपण पाठीचा भाग हा 2 इंचावर देणार आहोत. 2 इंचावर आपण मुंड्याचा शेप दिला आहे. व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे आपला गळा येईल पाठीचा मागचा गळा, तर तो आपला 10.5 आहे. तर इथे आपण 10.5 वर खूण करून घ्यायचे आहे. आता हे ब्रॉड माप असल्यामुळे आपण पाठीचा गळा 3-3.5 इंचावर पण ठेवू शकतो. मी ते 3.5 घेतलेला आहे. वरती गळा रुंदी मात्र आपली 2.5च राहील, कारण गळा खाली ब्रॉड असल्यामुळे. गोल जर करायचा असेल गळा तर या मापाला आपण खाली 3.5 देखील घेऊ शकतो इथे. त्याच्याने काय होतं, अगदी छान असा ब्रॉडनेस येतो गळ्याला आणि तो अगदी छान दिसतो मागच्या बाजूने. एखाद्याला आवडत नसेल तर 2.5च ठेवायचं आणि ज्याला आवडत असेल त्याने 3.5 इंचावर घेतला तरी चालेल गळा. तर इथे आपण 4.5 इंचावर टक्स देऊन घेणार आहोत. टक्सची उंची देखील 4.5च ठेवायची. कमी मापाच्या यांना आपण 4 इंचावर घेतलेलं, तर इथे आपलं माप मोठं असल्यामुळे आपण 4.5 घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे 1/2 इंच रुंदीचा टक्स दोन्ही साईडला. मुंड्याचा शेप 2 इंचावर. काहीही अवघड नाही, अगदी सोपी पद्धत आहे. तर हे आता आपण बॅक पार्ट आपण कट करून घेणार आहोत. गळा कट करायचा नाही, कारण यात आपण कुठलाही पॅटर्न असा जर ठेवला तर आपण याच्यावर गळा टाकू शकतो, कुठलाही डिझाईन. आणि तुम्हाला कट करून ठेवायचा असेल गळा तर कट करून ठेवू शकता. इथे माप करा. इथे आपण कमरेचं माप घ्यायचं राहिले आपलं. तर इथे 1/2 इंच मागे
नेहमीप्रमाणे माझ्या पद्धतीने मी नेहमी अर्धा इंच मागे घेते, किंवा कमरेचा 1/4 इंच असं कुठलंही माप तुम्ही घेऊ शकता. मी अर्धा इंच मागे घेते, ते मी घेतलेलं आहे. तर इथे इथूनच कटिंग करायचं आहे बॅक पार्टचं. आता हा पार्ट आपल्याला पुढचा भाग काढायचा असल्यामुळे हा आपण असंच ड्रॉ करून घेणार आहोत. साइड कॉर्नर ड्रॉ करून घ्यायचे आहे की जेणेकरून आपण पुढचा पार्ट तयार करू. तशा प्रकारे आपण साइडने ड्रॉ करून घेतलेला आहे. इकडे 1 इंच जास्त सोडलेला आहे. आपण दुसरं पेपर जे घेतलेलं आहे ते आपण खालच्या बाजूला देखील 1 इंच सोडलेला आहे, कारण हे मोठं माप आहे. थोडीशी वेगळी पद्धत येणार आहे आपली पेपर कटिंगची. आणि इकडे आपण असं ड्रॉ करून घेतलेलं आहे. इथे आपण मुंड्याचे भाग फक्त कॉर्नर दाखवलेले आहे. वरती देखील आपण रेषा मारून घेतलेली आहे पॅटर्ननुसार. तर इथे आपली मुंडा खोली आहे 6. तर ते पुन्हा आपण चौकोन तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण पुढच्या भागाचा 1 इंचावर शेप देऊन घेऊया. अशा प्रकारे पुढच्या भागाचा शेप 1 वर द्यायचा आणि पाठीचा आपण तो 2 वर दिलेला आहे. एक इंचावर शेप देऊन घेतलेला आहे. तर आता इथे पुढचा गळा आपण टाकून घेणार आहोत. तो आहे 6.5. मोठं माप असल्यामुळे गळा रुंदी ते 3 घेतली तरी चालेल. वरती 2.5 इंच. छोट्या छोट्या गोष्टी अगदी करेक्शन आहेत. तर आता आपण इथून मागच्या व्हिडिओमध्ये गळा रुंदी खाली देखील 2.5च ठेवलेली, परंतु आता इथे मोठं माप असल्यामुळे 38चं माप असल्यामुळे आपण ती 3 घेतलेली आहे, जेणेकरून हा भाग जास्त असतो. तर हा भाग जास्त असल्यामुळे ब्रॉड जरी घेतला गळा तरी चालून जातं आणि अगदी असं आवळल्यासारखं होत नाही. ब्लाऊज अगदी सुटसुटीत असं राहतं, म्हणून थोडासा ब्रॉड गळा घ्यायचा इथे पुढचा. तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या समजण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा, की जेणेकरून छोट्या गोष्टी देखील तुमच्या मिस होणार नाहीत. तर आता आपली इथे उंची आहे 14. तर उंचीनुसार आपण टक्स पॉइंट घेणार आहोत 9.5 वर. तो आपण गळ्याच्या बाजूकडून 4 इंचावर घेणार आहोत. 34 मापापर्यंत आपण तो जो 3.5 घेतला तो इथून आपण 4 वर घेणार आहोत, कारण हे आपलं 38चं माप आहे. इथे देखील 4 वर खूण करून घेऊया आणि ही रेषा दोन्ही पॉइंट जोडून घेऊया. तर इथे आता टक्स किती द्यायचा, तर आता आपलं 38चं माप असल्यामुळे आपण इथे 3 इंचाचा टक्स घेणार आहोत, कारण आपलं माप मोठं आहे. तर इथून आपण 3 इंच घेणार आहोत या बाजूकडून इथे. तर हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा. आता इथे आपण मुंड्याचा शेप देणार, प्रिन्स कटचा आपण इथे एक शेप देणार आहोत. अशा प्रकारे शेप दिलेला आहे. तर इथे जे आपण 3 इंच घेतलं तितकंच आपण याच्या बाहेर घेणार आहोत. आपण जे ड्रॉ करून घेतलेला आहे बॅक पार्ट त्याच्या बाहेर 3 इंच अंतर एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जो आपण टक्स देणार आहोत. हे असंच पुढे वाढवून घेऊया आणि इथे अर्धा इंच घ्यायचं आहे, कारण आपली 38 चेस्ट असल्यामुळे इथे अर्धा इंच. 34 पर्यंत आपण पाव इंचच घेतलेलं, परंतु आता अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण जोडून घेणार आहोत. तर आता हे 1 इंच आपण कशासाठी घेतलेलं आहे, तर आपलं माप 38चं असल्यामुळे
आपण हे 1 इंच खाली देखील वाढवलेलं आहे. तर ते कशा प्रकारे वाढवायचं, ही जी रेषा आलेली आहे ती सरळ आपण तशीच खाली घ्यायची आहे, ही पण, आणि ही देखील आपण जो टक्स दिलेला आहे तो तसाच सरळ पुढे. तर आता हे अंतर मोजायचं. आधी आपण हे 6.25 येत आहे, हे अंतर तितकंच इकडे घ्यायचं आहे, 6.25, जेणेकरून आपला. तर आता इथे आपण इथून या पॉइंट पासून इथे जोडायचं आहे. हे पहा, या पॉइंट पासून इथे हे 1 इंच जे एक्स्ट्रा घेतले पहिल्या रेषेपासून इथून इथे जोडायचं आहे. आणि ही जी आपली खूण आलेली आहे ती इथून इथे जोडायची आहे. एकूण अगदी मोठे चेस्ट असल्यावर आपलं व्यवस्थित ब्लाउज बसावं म्हणून हे करेक्शन आपण केलेलं आहे. जेणेकरून हे जेव्हा आपण टक्स जुळणार त्यावेळेस पप पण छान येईल आणि इथे व्यवस्थित असं फिनिशिंगनी स्ट्रेट येतं. हे जेव्हा आपण स्टिच करायला घेतो त्यावेळेस लक्षात येईल तुमच्या, जेव्हा आपण हे दोन्ही भाग जोडतो हा आणि हा, तेव्हा हे ऑटोमॅटिक स्ट्रेट होतं. ही कट केल्यावर मी दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने हे 1 इंच एक्स्ट्रा आपण घेतलं, त्याचं कशा प्रकारे आपण यूज केला हे नक्की व्यवस्थित पहा, स्किप न करता. इथलं अंतर आणि इथलं अंतर सेम ठेवून आपण हे दोन्ही रेषा जोडून घेतलेल्या आहेत वरती. तर हे आता आपण इथे पुढच्या गळ्याचा शेप देऊन घेऊया आपण. तर हे आपण आता बाहेरून कट करून घेऊया. हे इथेच कट करायचं आहे असं तिरपच. हा प्रिन्स कटचा पुढचा गळा. पुढचा गळा देखील आपल्याला डिझाईनचा करायचा असेल तर हे न कापताच पॅटर्न ठेवला तरी चालेल, स्ट्रेट ठेवायचा, जेणेकरून आपण जो पाहिजे तो गळा टाकू शकतो. पानगळा म्हणा, इतर कोणताही आकार. इथे थोडंसं आपण जे हे केलं तिथे थोडासा हलकासा गोलवा आकार द्यायचा, अगदी नॉर्मली तो इकडे मिळवत घ्यायचा. तर हे असंच आपण कट करायचं, थोडासा गोलवा आकार अशा प्रकारे. इकडे देखील या रेषेवरून जिथपर्यंत आपण बाहेर वाढवलेला आहे 3 इंच तिथपर्यंत हे इथून इथे आपण अर्धा इंच वाढवलेला आहे. इकडे आपण कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले 2 पॅटर्न निघतात. हे लक्षात घ्या, हे जरासा वेगळा पॅटर्न तयार झालेला आहे. हे जेव्हा आपण जोडतो हे एकमेकाला तेव्हा हा भाग सरळ तयार होतो. जेव्हा मशीनवर आपण टीप देतो हा स्ट्रेट होतो आणि अगदी छान इथे असं वर जात नाही. जेव्हा आपण हे न वाढवता कटिंग करतो आणि शिवतो ब्लाऊज त्यावेळेस हे असं थोडंसं असं वर गेल्यासारखं होतं, अशा प्रकारे कर्व येतो. ते तसं न होता अगदी असं छान स्ट्रेट बसतं ब्लाऊज. तर या पद्धतीने नक्की कटिंग करून पहा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा आपला बॅक पार्ट आणि हे दोन्ही 38 चेस्टचे आपले फ्रंट पार्ट तयार झालेले आहेत. तर यानुसार तुम्ही नक्की ट्राय करा. यामध्ये बाहीचा व्हिडिओ मागच्या याच्यात मी टाकलेला आहे. प्रिन्स कटमध्ये बाही कशा पद्धतीने कट करायची. तर प्रत्येक वेळेस बाहीचा व्हिडिओ बनवला तर खूप मोठा व्हिडिओ होतो, म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करते.
तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.